अभिनेता सैफ अली खान मंगळवारी लीलावती हॉस्पिटलमधून घरी परतला. पण घरी परतणाऱ्या सैफच्या फिटनेसवरनं अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी गंभीर जखमी झालेला सैफ 5 दिवसात फिट कसा झाला असा थेट सवाल केलाय. नेमकं काय घडतंय पाहूया. अभिनेता सैफ अली खान लीलावती रुग्णालयातनं घरी पोहोचला तेव्हाची हे दृश्य. अगदी ऐटीत हसत हसत सैफने घरामध्ये एंट्री घेतली. तो फिट आहे हे बघून त्याचे चाहते सुखावले. पण पाठीत चाकूने वार झाल्यानंतर, 6 तास शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि 6 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सैफ एवढा फिट कसा असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. मात्र हा प्रश्न विचारलाय तो शिंदेचे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी. 16 जनवरी की घटना होती है और 20 जनवरी आते आते आप पूरी तरह से फिट अपने घर पहुंच जाते हैं, तो ये अपने आप में एक अचंभित करने वाला दृश्य है. तो मैं ये सवाल मेडिकल फ्रेटर्निटी से भी पूछ रहा हूं कि क्या ये संभव है. माना जाता है कि सैफ अली खान फिजिकली बॉडी फिट हैं, जिम जाते हैं, हो सकता है. तो क्या ऐसा एक इम्यूनिटी सिस्टम इनका इतना मजबूत होता है क्या? मुझे नहीं मालूम है. तो ये सवाल, इस सवाल का जवाब मुझे लगता है कि देना चाहिए. अब इसी सवाल के बाद जो मुंबई के लोगों के दिमाग में पिछले 4-5 दिनों से जो सवाल उठ रहे हैं, उन सवालों के ऊपर चर्चा होनी चाहिए. एरवी शिंदेच्या संजय निरुपम यांच्या भूमिकेचा संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत विरोध केला असता. मात्र संजय राऊत यांना देखील 5 दिवसात फिट झालेला सैफ अली खान हा वैद्यकीय चमत्कार वाटतोय. ये मेडिकल चमत्कार है. तो मैं उनकी जो स्वास्थ्य है उनके लिए मैं शुभकामनाएं दूंगा. हमारे देश के अच्छे कलाकार हैं तो स्वस्थ रहे. चाकू कितना भी अंदर घुसा हुआ आदमी जिंदा है और अपने पैरों पर चलकर घर जा रहा है. ये हमारी लीलावती अस्पताल के डॉक्टरों की एक चमत्कार किया वो लोगों ने, ऐसा लगता है मुझे. आता सैफ अली खान एवढा लवकर बरा कसा झाला हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रमाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 16 जानेवारीच्या रात्री सैफवर हल्ला झाला. जखमी सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्यावेळी 2.5 इंच चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सैफवर शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा काढण्यात आला. 5 दिवस सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर 21 जानेवारीला सैफ घरी परतला. इतकी गंभीर दुखापत होऊनही सैफ ज्या स्थितीत घरी परतला ते पाहून त्याच्या दुखापतीच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. पण खरंच या गंभीर दुखापतीतून सैफ इतक्या लवकर सावरू शकतो का? एकंदरीत त्याचा असलेला फिटनेस, त्याचा मसल मास म्हणजे त्याच्या स्नायूची असलेली ताकद आणि ओव्हरऑल त्याचा फिटनेस हे त्याच्या सर्व्हायव्हलचं किंवा तो जगण्याचं किंवा त्याला कमीत कमी त्रास होऊन लवकरात लवकर तो बरं होण्याचं कारण असू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला वेळेवर मिळालेली मदत, योग्य वेळेस तो हॉस्पिटलपर्यंत केला. चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या ठिकाणी त्याला योग्य वेळी सर्जरी झाली आणि त्याच्यामुळे त्याची ही दुखापत जीवाला धोका होईल अशा प्रकारची नसून तो लवकरात लवकर त्यातून बाहेर येऊ शकला आणि हे सत्य आहे, हे असं होऊ शकतं. दरम्यान वयाच्या 50 नंतरही सैफ कमालीचा फिट आहे. त्याच्या फिटनेसचं नेमकं रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडतोय. एका मुलाखतीत सैफनेच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. फिटनेससाठी सैफ चालण्याला महत्त्व देतो. आहारात कार्ब्स आणि साखर टाळतो. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तो खात नाही. सैफच्या आहारात प्रामुख्याने दूध, ओट्स, फळं, भाज्या, सुकामेवा यांचा समावेश असतो. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरातील जेवण सर्वोत्तम असल्याचं सैफचं मत आहे. सैफला जिम करणं आवडत नाही, पण तो सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, वेट ट्रेनिंग, ध्यानधारणा आणि योग यांना प्राधान्य देतो. त्यामुळे जीवघेण्या हल्ल्यातनं वाचलेला सैफ 5 दिवसात रिकव्हर झाला. याचं महत्त्वाचं कारण त्याचा फिटनेसही आहे. पण सैफ एवढ्या लवकर कसा बरा झाला असा प्रश्न अनेकांना पडलाय. आणि हा प्रश्न उपस्थित करून काही जणांनी न्यूज चॅनलचा स्क्रीन टाइम मिळवलाय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.